नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज सांडगे करायला घेतले आहे. हे आमची गावची पद्धत आहे. मला दाखवायला वेळ नाही मिळाला. मी यामध्ये सगळ्या डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ, मटकीची डाळ आणि मसूर डाळ, ह्या 5-6 डाळी मी मिक्स करून घेतलेले आहेत. एक वाटीचं प्रमाण आहे. मला वेळ नाही भेटला दाखवायला. आणि हे पीठ मी डाळी धुवून दिवसभर वाळवले होत्या पंख्याखाली आणि रात्री मिक्सरला वाटून घेतलेली आहे ही डाळ. आणि हे आता मी सकाळी त्याच्यामध्ये अद्रक, मिरची, लसूण असं दरदरी पेस्ट करून त्या पिठामध्ये मी घातली आहे आणि मळलं आहे. पीठ असं जरासं कडकच असतं हे पीठ, आणि जसं लागेल तसं आता हे असं मी ह्याच्यात तिथं हे परातीत बघा थोडं थोडं घेऊन असं हे असे सांडगे मी घालत आहे. हे बघा हे असे सांडगे तोडून 2 दिवस उन्हाळा ठेवायचे. पावसाळी आपल्याला भाजी नसली तरी पटकन आपण हे करू शकतो. किंवा तुम्ही असंही थोडंसं तेलामध्ये ड्राय फ्राय करून तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात हे आणि पौष्टिक पण आहे. मुलं असं तर काही खात नाहीत ना, मग त्यावेळेला तुम्ही हे असं चटपट करून दिलात तर झटपट होतं आहे आणि मुलंही आवडीने खातात हे असं. आमच्याकडे तर हे पीठ असं आहे ना, आता हे पीठ ह्यातलं थोडंसं राहिलं ना तर आम्ही पहिलं लहानपणी भाकरीबरोबर खात होतो. आमची आजी आम्हाला हे भाकरीबरोबर देत होती. आम्ही ह्याला डांगर म्हणतो. आमची आजी ह्याला डांगर म्हणून सांगायची. मग ते आमच्या आजीच्या पद्धतीनेच मी हे सगळं आज केलेलं आहे. मला काल वेळ नाही भेटला त्यामुळं मी डाळी भाजून वगैरे घेतलेल्या तुम्हाला नाही दाखवता आलं. तर हे तुम्हाला जर करायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी सगळं तुम्हाला डिटेल सगळं सांगेल कसं काय ते. ही माझ्या आजीची पद्धत आहे. हे बघा हे असं पीठ थोडंसं करायचं, म्हणजे ते कसं थोडं थोडं तुटत राहतं. मग ते कडक असल्यामुळे ते लवकर हे होत नाही. मग थोडंसं मऊ करायचं आणि हे असं घालायचे सांडगे. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा. एक 2-3 दिवस हे चांगलं उन्हाला वाळलं ना की हे वर्षभर टिकतात. हे बघा हे असं मुटके केल्यासारखे. ह्याला काही असं पातळच घातलं पाहिजे असं काही नाही, पण एवढंच की हे थोडेसे जाडसरच घालायचे, कारण हे सुकलं की बारीक होतात ते मग. आणि हे गरम पाण्यात पीठ भिजवायचं आहे. कुणाकुणाची पद्धत वेगळी असते. कोण भिजत घालून डाळ वाटून पण करतात, पण आम्ही हे असंच करतो. डाळी धुवून घेऊन सुकवून मी तर मिक्सरला दळली आहे. पहिली आमची आजी जात्यावरती दळत होती. आता कोण एवढं जातं वगैरे वापरत नाही. किंवा तुम्ही घरघंटीवर पण दळून आणू शकता, पण ते कसं जाडसर दळायचं. एकदम आपण लाडवाला वगैरे कसं दळतो तसं नाही दळायचं. ही एकदम भरड अशी दळली पाहिजे तरच ते चांगले लागतं. ते तुम्ही एकदम बारीक किंवा कसं रव्यासारखं जरी दळलात तरी पण ते चांगलं लागत नाही. ते मग तुम्ही समजा भाजी करायला घेतली किंवा आमटी करायला घेतलात ना तर ते विघरून जाणार. मग हे दरदरी केला तर तुम्हाला खायलाही चांगलं होतं आणि शिजतं पटकन. हे शिजतं, ह्याला काही वेळ लागत नाही शिजायला सुद्धा. कांदा मिरची घालून तुम्ही सुकी भाजी जरी केलात तरी छान लागते ह्याची. ॲक्च्युली हे तर मोठ्या जागा असली की आमच्या गावाला तर खाटावरतीच घालायचे ते, पण आता इथे मुंबई साईडला कसं जागा नाही आहे. मग मला हे आता परातीत थोडं थोडं करून घालून बाहेर सुकत घालायचं आहे. नक्की सांगा मला हे कसे दिसतात. मी वाळवल्यावर आणखीन तुम्हाला मी दाखवते कसे झाले आहे ते.